श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हाला म्हणत आहे, आज तुमचा दिवस आहे. देवाकडे तुमच्या नावाचा चमत्कार आहे. देवाकडे तुमच्या परिस्थितीसाठी एक यश आहे. देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. पडद्यामागे काय चालले आहे हे जर तुम्ही पाहू शकता तर तुम्ही खूप आनंदाने देवाचा गौरव कराल. परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात वावरत असतो. या दिवसात तुम्हाला स्नेह, पुनर्प्राप्ती आणि विपुलता मिळेल यासाठी तुम्ही पात्र आहात आणि तुमचे कुटुंब बरे होईल. तुम्ही आजच्यापेक्षा उद्या लढण्यास अधिक सक्षम व्हाल. कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या? कधीतरी देवाकडे वळावेच लागते. मग ते आत्ताच केलेले बरे नाही का? फक्त स्वतःला त्याला द्या आणि म्हणा, स्वामी खोडकर किंवा चांगला, मी तुझा मुलगा आहे. तू माझी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास सुधारणा कराल. तुम्ही लवकरच काहीतरी खास आनंद साजरा करणार आहात. तुमची चांगली बातमी सांगताना तुम्ही खूप आनंदाने आणि खूप मनाने भरून जाल. आपल्यासाठी हे सर्व अचानक कसे घडले हे जवळजवळ या जगाच्या बाहेर दिसते. यासाठी तयार राहा. असे नेहमीच होत असते. सहमत असाल तर होय स्वामी कमेंट करा. तुम्ही आशीर्वादाने काठोकाठ भरले आहात, आनंदाने ओसंडून वाहत आहात आणि तुमची आर्थिक स्थिती ओसंडून वाहत आहे. स्वामींचे नामस्मरण सतत करा. त्यांना प्रथम स्थान द्या आणि ते प्रत्येक गोष्टी तुमच्या सोबत असतील. कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जर स्वामींनी तुमची मदत केली आहे तर होय म्हणा आणि हा संदेश शेअर करा. देव तुम्हाला काळजी वाटत असलेली परिस्थिती सुधारत आहे. या आठवड्यात शेवटपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठ्या गोष्टी चमत्कारिक घडणार आहे. आयुष्य सरळ आणि साधं आहे. ओझं आहे फक्त अपेक्षा आणि गरजांचं. तुमच्या अपेक्षा आणि इच्छांना आवर घाला. मग बघा आयुष्य कसं सुंदर वाटेल. आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा. जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागे धावू नका. कधी स्वतःला कमी लेखू नका, कारण या जगात प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. स्वतःवर लक्ष केंद्रित करा, कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भेटतील. अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःमध्ये हिंमत पाहिजे. एकटे असाल तर सर्वांना पुरून उरायचं. आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा. तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही. जर का तुम्ही सुद्धा वाईट गोष्टींपासून दूर राहायला शिकला असाल तर स्वामींची कृपा माझ्यावर आहे. मी वाईट गोष्टींपासून लांब आहे असे टाईप करा. स्वामींची कृपा अशीच तुमच्यावर राहील. सहमत असाल तर प्रचंड स्वामी बळ पाठीशी टाईप करा. आता तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल. ज्याने तुमचे वाईट केले त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळू लागेल आणि तुमचा वाईट काळ आता संपल्याचे हे लक्षण आहे. वेळ आली आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात फक्त आनंद असेल. माझ्या बाळा, तू माझा भक्त आहेस. मी तुझ्याबद्दल कधीही निराश होऊ शकत नाही. तुला सर्व संकटांतून बाहेर काढण्याबरोबरच मी तुला आनंद नक्कीच देईल.
जर तुमचे कर्म नेहमी चांगले असेल तर तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळेल. तुमचे जे काही वाईट झाले ते तुमच्या मागील जन्मात केलेल्या वाईट कर्माचा हिशोब होता. पण आता तुमच्या चांगल्या कर्माचा हिशोब तुम्हाला खूप आनंद देईल, एवढे की तुम्ही सांभाळू शकणार नाही. बाळा, तुम्ही माझ्या उपस्थितीत घालवलेल्या क्षणांसाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या मिठीत तुम्हाला नेहमीच प्रेम, शांती, स्नेह आणि सुरक्षितता मिळेल. हे जाणून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा बाळा माझ्याकडे या, डोळे बंद करा आणि माझ्या उपस्थितीचा शाश्वत सुगंध अनुभवा. माझा आशीर्वाद या क्षणी तुझ्या बरोबर आहे. मी तुला प्रेम आणि आशीर्वादाने भरून देईल. देवी प्रेमाला आलिंगन द्या आणि या भावनेचे सौंदर्य तुमच्या जीवनात झिरपू द्या. आयुष्यातील वादळांनी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. तुमची शंका तुम्हाला निराश आणि वाहून नेणारी आहे. तुमचा मार्ग चुकला आहे. तुमच्या इच्छा अपूर्ण आणि तुमची संपत्ती पूर्ण होत नाही. तुम्हाला वाटू शकते हे संघर्ष तुमच्या आत्म्याला काट्यांसारखे टोचतात. तरी लक्षात ठेवा, मी तुला खोलवर ओळखतो. दुर्दशेचा प्रत्येक पैलू समजून घेतो. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आधीपासून मी तुझ्या सोबत आहे. माझ्या अनोख्या पद्धतीने तुला मार्गदर्शन करत आहे. तुम्ही भरकटलेल्या काळातही मी तुमच्या आव्हानांचा उपयोग करून तुम्हाला माझ्याकडे परत खेचले आहे. माझ्या उपस्थितीत राहण्याची तुझ्या अंतःकरणातील तळमळ ही मी प्रज्वलित केलेली आग आहे. जे अडथळे तुमच्या मार्गात अडथळे आणत आहे ते मी तुमच्या संरक्षणासाठी निश्चित केलेल्या सीमा आहेत. प्रिय भक्तांनो, हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि हा संदेश आवडल्यास इतर स्वामी भक्तांना शेअर करा. सहमत असाल तर प्रचंड स्वामी बळ पाठीशी टाईप करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.